जमियत उलेमा अरशद मदनी शहादा यांच्या वतीने काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर। याबाबत सविस्तर माहिती अशी की 25 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता नमाज पठण केल्यानंतर जमियत उलेमा अरशद मदनी शहादा व पूर्ण मुस्लिम समाज यांच्या वतीने काश्मीरमधल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबार करून 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले। या माणुसकीला कळीमा फासणाऱ्या अवमाननीय कृत्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन जामा मस्जिद काजी चौक येथे करण्यात आले होते। सदरील झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई व त्यांच्या मुलांना शिक्षण व मूलभूत गरजाची पूर्तता करण्यात यावी व जखमींना योग्य वैद्यकीय सेवा प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्यात यावी असे सदरील निवेदनात म्हटले गेले आहे। यावेळी जमियत उलेमाचे पदाधिकारी मुन्ना टेलर, सय्यद नईम, माजी उपनगर अध्यक्ष जहीर हाजी मुशीर, आरिफ शहा, विकार सर, माजी नगरसेवक आरिफ मासूम पिंजारी, गुड्डू भाई, माजी नगरसेवक इकबाल शेख, ॲडव्होकेट मुस्ताक शाहीद यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यासोबतच मुस्लिम समाजातील असंख्य नागरिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली। सदरील शोकसभेचे प्रास्ताविक विष्णू जोंधळे सर यांनी केले। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी अब्रार अन्सारी सोबतच नईम शेख, शहादा। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शहादा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी आज काश्मीर येथील पहलगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई, जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो। जे लोक जे बिचारे जे टुरिस्ट आहे, जे टुरिस्टांचा निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्या लोकांना शांती मिळो आणि देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबावर आलेला घात हा सहन करण्याची शक्ती देव अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो। बस झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतीय मारले गेलेत त्यांच्याप्रती शहादा शहरातील मुस्लिम बांधवांनी आज नमाज करून त्यांच्या आत्मशांतीसाठी दुवा मागितली आणि यासोबतच ज्या कुणी हे घाणेरडं हे भ्याड कृत्य केलेलं आहे आणि ते धर्माच्या नावावर केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्या सर्व अधार्मिक लोकांचा देखील निषेध या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मशिदीच्या प्रार्थनेनंतर नमाजानंतर या ठिकाणी करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं इथल्या मुसलमानांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की ज्यावेळी राष्ट्रावर संकट येईल त्यावेळी आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत।